खासदार संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झालेली आहे। अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांनी संजय राऊतांच्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त करत त्यांचे कान उपटले। विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची तर चांगलीच तारांबळ उडाली। विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे। या मंडळाला चोर मंडळ म्हणायचं? चोर मंडळ म्हणण्याचा अधिकार अजिबात नाही। शब्दाचा वापर सगळ्यांनीच व्यवस्थित केला पाहिजे। संजय राऊतांनी विधिमंडळाचा अवमान केल्यानं विधानसभा आणि विधान परिषदेत एकच गदारोळ उडाला। विधिमंडळातल्या सदस्यांच्या भावना तीव्र असल्यानं राऊतांच्या वक्तव्याचे प्रचंड पडसाद उमटले। सत्ताधाऱ्यांनीच नव्हे तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सुद्धा संजय राऊतांवर तोफ डागली। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संजय राऊतांना शिस्तीची आठवण करून दिली आहे, तर शब्द जपून वापरण्याचा सल्ला बाळासाहेब थोरातांनी दिलाय। संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलाय, परंतु ते बोलत असताना कुणी काही जर बोलायला लागले आणि अशा प्रकारचे आरोप करायला लागले, आता ती बातमी खरोखरीच बोललेले आहे का, त्या बातमीत तथ्य आहे का, हेही तपासून बघितलं पाहिजे। मी त्या ज्यांनी बोलले त्यांची बाजू घेतो अशातला अजिबात भाग नाही। जरूर ते बोललेले असतील तर त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे। खरं असं म्हटलं का नाही हे एकदा तपासून जसं अजित दादा म्हटले त्यावर तपासून पाहण्याची गोष्ट आहे। खरं आता सध्याच्या काळामध्ये शब्दाचा वापर हा बऱ्याच वेळा दोन्ही बाजूने जो होतो तो अत्यंत दुर्दैवी आहे। विरोधी पक्षातल्या सदस्यांना देशद्रोही म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। शब्दाचा वापर सगळ्यांनीच व्यवस्थित केला पाहिजे। विधानसभेत अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊतांची पाठराखण करणं टाळलंय। 2019 मध्ये महाविकास आघाडीची पायाभरणी करण्यात आणि सत्ता आणण्यात संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता। मात्र सत्ताधारी पक्ष त्यांच्यावर तुटून पडलेला असताना महाविकास आघाडीतून कुणीही संजय राऊत यांच्या बाजूने उभं राहिलेलं नाही। त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय। इतकंच नव्हे तर ठाकरे समर्थक अंबादास दानवेंनाही संजय राऊतांची बाजू जोरकसपणे मांडता आली नाही। संजय राऊत साहेबांच्या विषयी जर हक्कभंग असेल तर मला असं वाटतं याची तपासणी करावी आणि आपल्या नियमाप्रमाणे कारवाई करावी। आम्ही या संजय राऊत साहेबांच्या विधानाचं समर्थन केलेलं नाही। तुम्ही याची तपासणी करा, रीतसर कारवाई करा, आमचं काही म्हणणं नाही। संजय राऊतांवर विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय राऊतांपासून अंतर राखल्यानं आघाडीतल्या बिघाडीला सुरुवात झाल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।